नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि ह्या धामधुमीमध्ये उमेदवाराचं फार मोठं टेन्शन असतं का? कारण भाषण करत असताना जनतेमधनं कोणाचा काय आवाज येईल काही सांगता येत नाही आणि त्या आवाजावरती प्रत्युत्तर दिलं आणि ते जर चुकीचं ठरलं तर चर्चेचा विषय आणि तुम्हाला पडण्याचं मूळ कारण पण ठरू शकतं. असाच एक प्रकार नांदेडमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेला आहे. भीमराव केरम हे भाजपचे आमदार आहेत आणि भाषण चालू असताना जनतेमधनं आवाज आला, लोकांमधनं आवाज आला की तुम्ही गावाकडे फिरकत पण नाही, गावाकडे येत नाही. तर त्यावरती भीमराव केरम यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे पूर्ण नांदेडमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे गावाकडे येऊन तुमचे मुख्य घ्यायचे का? आम्हाला मंत्रालयामध्ये काम असतं, विकासाची कामं आम्ही करतो. त्यामुळं भीमराव केरम हे सध्या चर्चेमध्ये आहेत या वक्तव्यामुळं आणि विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेस पंकजा मुंडे ह्या व्यासपीठावरती होत्या. तर भीमराव केरम यांच्या वक्तव्याबद्दल आपलं काय मत आहे? कारण जनतेला हक्क नाही का? जनता आमदारांना प्रश्न विचारू शकत नाही का? आणि जर जनताच आमदार बनवते, जनतेच्याच मतानं जर आमदार बनत असेल तर जनतेला आमदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का नाही? यावरती आपलं काय मत आहे? आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.